पुलावरील भगदाड ठरले जिणे. वेलवली खानाव मार्गावर पादचाऱ्याचा अंत. 2 दिवसांपूर्वीच अपघाताचा इशारा. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जीव गेल्याचा आरोप. अलिबाग तालुक्यातील वेलवली खानाव मार्गावरील पुलाला पडलेल्या मोठ्या भगदाडाने अखेर एका निष्पाप पादचाऱ्याचा जीव घेतला आहे. बुधवारी सकाळी चांगू कमळू घरत राहणार वेलवली खानाव हे पुलावरून पायी जात असताना भगदाडात पडून वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. काही वेळानंतर त्यांचे पुलालगतच्या शेतात आढळून आले. या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. मुसळधार पावसामुळे पुलाला मोठे भगदाड पडले होते, मात्र त्या ठिकाणी कोणतेही इशारा फलक, बॅरिकेड्स किंवा सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली नव्हती, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या दुर्घटनेला आणखी गंभीर बनवणारी बाब म्हणजे 2 दिवसांपूर्वीच पुलाच्या धोकादायक अवस्थेबाबत प्रशासनाला लेखी तक्रार करून संभाव्य अपघाताचा इशारा देण्यात आला होता. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही तातडीची उपाययोजना केली नाही, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट राकेश नारायण पाटील यांनी केला आहे. दुर्घटनेनंतरही प्रशासनाचा संथ कारभार समोर आल्याचा आरोप करण्यात येत आहे. मयतांच्या कुटुंबियांना मदत मिळावी आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी यावेत यासाठी भर पावसात तब्बल 4 तास घटनास्थळी ठेवावे लागले. ही घटना प्रशासनाच्या उदासीनतेचे जिवंत उदाहरण असल्याची तीव्र प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. निकृष्ट दर्जाच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच निष्काळजीपणाबद्दल मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. पण 2 दिवसापूर्वीच आपण सांगितलं होतं की हे जे होल पडलेलं आहे ते जर बंद नाही झालं, भगदाड बंद नाही झालं तर कोणतरी याच्यातून जीवाला मुकणार आहे आणि कोणाच्या तरी घरात काळोख पडणार आहे. आणि ते सगळं सिच्युएशन आज बिचारा एक खानाव ग्रामचा ज्येष्ठ व्यक्ती तर डेथ झाला. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. प्रशासनाचं हे अपयश आहे हे सत्य आहे, परंतु हा विषय हाताळणं शासनाला जमलं नाही हे कटू सत्य आहे. राजकीय नेते आले, गोंधळी साहेब आले, सन्माननीय चित्रलेखा पाटील मॅडम आल्या, त्यांनी आक्रमक भूमिका मांडली, तरीसुद्धा शासन नुकसान भरपाई किंवा त्यांना जे कॉम्पन्सेशन म्हणतात ते द्यायला सरकार म्हणजे बाजारभाव लावल्यासारखं झालं होतं. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एखाद्याचा घरचा करता माणूस जर गेला असेल, तुम्ही करोडोंची बिलं काढता आणि इथे हे करत्या माणसाला एक डेथ झाल्या तुमच्या चुकीमुळं, त्या माणसाला तुम्ही नुकसान भरपाई देताना अरे मार्केट रेट ठरवताय, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. सन्माननीय चिवताई पाटील, चित्रलेखा पाटील मॅडमनी आक्रमक भूमिका घेतली. तुम्हाला जर नसेल जमत तर आम्ही आमच्या पद्धतीने करतो, आणि त्या आक्रमक भूमिकेमुळंच आज त्या माणसाला इथं न्याय मिळाला हे सत्य आहे. माझी तर सगळ्यांना विनंती आहे की अरे गावचं राजकारण तुम्ही सोडून द्या, पण आज इथं माणूस डेथ झालाय आणि डेथ झालेली बॉडी आज 4-4.5 तास तुम्ही त्याला नुकसान भरपाईसाठी बॉडी रोडवर ठेवावी लागते. हे इथलं अपयश आहे, इथल्या नेत्यांचं अपयश आहे. आणि अलिबाग रोहा रस्ता आम्ही सन्माननीय आमदार साहेबांना, महेंद्र दळवींना विनंती करतो की ह्या रस्त्याचा विषय आता पावसाळी अधिवेशनात घ्या. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की जे यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा आहे, त्यांना तर सकाळ संध्याकाळ 3 वेळा ह्याच रस्त्यावरून यावं जावं लागतंय. प्रवाशांपेक्षा पोलिसांचंही संरक्षण होईल, कारण जे रात्रीला जे पेट्रोलिंगला येतात त्यांना बिचारांना काय रस्ता माहीत होणार आहे. आणि एका पोलीस स्टेशनचं दुसऱ्याच्या एरियात पोलीस स्टेशन पेट्रोलिंगला येतं, त्यावेळी मग काय, हे जे नुकसान होणार आहे ह्याला जबाबदार कोण आहे? आमदारांना विनंती करतो की येत्या पावसाळी अधिवेशनात हा अलिबाग रोहा रस्त्याचा विषय हा घ्या. मला 2-4 लोकांनी सांगितलं अरे त्या अलिबाग रोहा रस्त्याचा ज्यांनी ठेका घेतलाय तो म्हणे भाजपचा मोठा असते, त्याच्यामुळे कोण त्याचं वाकडं करणार नाही. लक्षात ठेवा, रावणाची लंका सुद्धा जळालेली आहे. त्याच्यामुळं ही जनता आहे, जनता काही करू शकते, पण अलिबाग रोहा रस्त्याचा जो विषय आहे हा अधिवेशनात निघून ह्या रस्त्याच्या लोकांना न्याय मिळणं गरजेचं आहे. जर ह्या विषयात जर सरकारने न्याय दिला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू, हे जगाचं सत्य आहे. वादळवारा लाईव्हसाठी धनंजय कवठेकर, अलिबाग. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.